पावसच्या जवळ असलेले गणेश गुळे हे एक गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. आपण या व्हिडिओमधून हे बघणार आहोत. गणेश गुळे तसेच या स्वयंभू स्थानाबद्दलची संपूर्ण आख्यायिका देखील या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पावसपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावरती गणेश गुळे हे मंदिर आहे. या कमानीतून आपल्याला आत जाऊन मंदिर बघायचं आहे. रस्त्याच्या समोरच एक पांडवकालीन प्राचीन अशी विहीर आहे. ती विहीर पण आपण बघणार आहोत. नंतर सुरुवातीला आपण मंदिर बघूया. हे सुंदर रंगाने रंगवलेलं असं मंदिर आहे. त्या मंदिराचा कळस हा रस्त्याच्या लगत आहे. हा बघा तुम्हाला दिसत आहे, हा रस्ता आहे आणि हा कळस आहे. आणि इकडे एक कमान आहे. ह्या कमानीतून आपल्याला पायऱ्या उतरत उतरत खाली जाऊन या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. हे बघा सुंदर अशा लाल रंगाने रंगवलेल्या पायऱ्या आहेत. आणि डावीकडेच आपल्याला हातपाय धुण्याची जागा आहे आणि तिथेच चप्पल काढायला देखील जागा आहे. हे बघा प्यायच्या पाण्याची देखील सुंदर व्यवस्था केलेली आहे. हातपाय धुवून आपण गणपतीचे दर्शन घ्यायला जाणार आहोत. गणेश गोळे मंदिराचा जीर्णोद्धार 1970 साली झाला. दंतकथेनुसार पावस गावातील रामचंद्र चिपळूणकर यांना पोटशूळ हा आजार झाला. ते गणेश गोळ्याचा समुद्रावर जीव द्यायला निघाले होते. मात्र वेदना असह्य झाल्याने त्यांना पुढे जाता आले नाही. ते जवळच्याच एका झुडपात पडून राहिले. 21व्या दिवशी चिपळूणकरांना गणपतीने दृष्टांत दिला. तू बरा होशील, याच ठिकाणी माझे वास्तव्य आहे. येथे तू माझे मंदिर उभे कर. यासाठी सातारचे छत्रपती शाहू महाराज मदत करतील. त्याप्रमाणे शाहू महाराजांना देखील तसा दृष्टांत झाला. त्याप्रमाणे शाहू महाराजांनी चिपळूणकरांना मदत केली व हे सुंदर असे मंदिर साकार झाले. सदरचे मंदिर 400 वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडामध्ये केलेली असून त्यावर सुंदर व आकर्षक रंगरंगोटी केली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रचलित गणेश मूर्ती नसून भली मोठी शिळा आहे. प्राचीन काळी या गणपतीच्या नाभीतून म्हणजेच शिळेतून पाण्याची सततधार वाहत असे. एके दिवशी हे पाणी अचानक बंद झाले. त्यावरून देवाने गणेश गोळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले अशी आख्यायिका प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे गोळ्याचा गणपती पुळ्याला गेला अशी म्हण प्रसिद्ध आहे. आपण आता गर्भगृहात जाऊन स्वयंभू अशा गणेश गोळे गणपतीचे दर्शन घेणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. गर्भगृहामध्ये दर्शन घेताना शांत व प्रसन्न वाटते. खूप सुंदर अशी स्वच्छता देखील या परिसरामध्ये आहे. पांडवकालीन जुनी विहीर आहे, ती सुद्धा आपण बघूया. गणेश गोळे मंदिराच्या समोरच जांभ्या दगडात बांधलेली प्राचीन अशी पांडवकालीन विहीर आहे. एक वेगळ्या प्रकारची विहीर आहे आणि त्या विहिरीत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दोन्ही बाजूनी डोंगर आहे किंवा चिऱ्यांचा खूप दगड आहेत, खूप खोल असे, आणि ते पायऱ्या उतरत उतरत विहिरीपर्यंत जायचं आहे. हे बघा मी आता खाली आलेलो आहे आणि हे बघा मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे तरीसुद्धा विहिरीला बऱ्यापैकी पाणी आहे. आणि बघा हा वरचा भाग आहे एवढा, हा बघा हा वरून दिसणारा भाग आहे आणि ही खाली विहीर आहे. 30 मे 2024 रोजी मी ह्या ठिकाणी आलेलो आणि जूनमध्ये मी हा व्हिडिओ एडिट करतो आहे. हे बघा अशा ह्या सुंदर पायऱ्या आहेत खाली येण्यासाठी. हे बघा किती सुंदर दिसतं आहे. खूपच सुंदर अशी ही पांडवकालीन विहीर आहे. वटवाघळाची काही पिल्लं पण आपल्याला दिसत आहेत. हे बघा वरच्या बाजूने विहीर बघायचा प्रयत्न करतोय परंतु खूप झाडं असल्यामुळे ते काही दिसलं नाही. हे बघा समोर दिसलेला गणपती मंदिराचा व्ह्यू आणि इकडून ह्या दिसणाऱ्या पायऱ्या. पावस या ठिकाणाजवळील हे सुंदर गणेश गोळे हे मंदिर तसेच पांडवकालीन विहीर. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.